नमस्कार महाराष्ट्र. पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार, तर कुणाची वाढणार आहे ते जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. शंका असल्यास कमेंट करून लिहू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 27 ऑक्टोबर 2023च्या कार्यालयीन ज्ञापनात पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने वर्धित महागाई मदत DRसाठी कोण पात्र असेल याची गणना कशी केली जाईल याबद्दल माहिती दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अर्थ मंत्रालयाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ DR 42%वरून 46%पर्यंत वाढवले. सुधारित महागाई सवलत 1 जुलै 2023 पासून लागू झाली. कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ मिळेल तर DOPPW नुसार वाढीव DRचा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना, संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्ती वेतन, नागरी निवृत्ती वेतनधारक, अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्ती वेतनधारकांना दिला जाईल. शिवाय ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, प्रोव्हिजन पेन्शनर्सना हा लाभ मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या बाबतीत आवश्यक आदेश न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे जारी केले जाईल. किती वाढ होईल तर महागाईच्या सवलतीत 4% वाढ करण्यात आली. DRमध्ये वाढ झाल्यामुळे निवृत्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार. उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा 40,100 रुपये मूळ पेन्शन मिळते. पेन्शन न्यू 42% महागाईच्या सवलतीवर पेन्शनधारकांना DR म्हणून 16,842 रुपये मिळत होते. ताज्या वाढीनंतर दरमहा 18,446 रुपये मिळतील. त्यामुळे सध्या त्यांच्या पेन्शनधारकांमध्ये 1,604 रुपयाची वाढ होणार आहे. तर DOPPWने बँकांना पुढील कोणत्याही आदेशाची वाट न पाहता निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना DRचे वितरण ताबडतोब सुरू करण्यास सांगितले असल्याने निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना त्याच्या वाढीव महागाईची सवलत लवकरच मिळण्याची शक्यता आहे. ही आहे बातमी. नवनवीन शासन यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन करू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.